संजीवराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा आहे। आयकर विभागाकडून गेल्या 24 तासांपासून धाडी सत्र सुरूच आहे। पुण्याबरोबर फलटण, सातारा आणि मुंबईत सुद्धा आयकर विभागाची धाड आहे। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची सैफच्या कर्मचाऱ्यांकडून ओळख पटली आहे। मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ही ओळख परेड पार पडली आहे। नागपूरमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे। इंस्टाग्रामच्या माध्यमातून हा काळाबाजार होत असल्याचं समोर आलंय। इंस्टाग्रामच्या एका आयडीवरून 8,000ची तिकीट 12,000ला आणि 5,000ची तिकीट 10,000ला तर 3,000ची तिकीट 7,000ला उपलब्ध असल्याची पोस्ट होती। पवईच्या झोपडपट्टीत घराच्या छतावर बेकायदेशीर होर्डिंगची उभारणी करण्यात आली आहे। भविष्यात हे होर्डिंग कोसळून अपघात होण्याच्या भीतीने स्थानिक रहिवासी भयभीत आहेत। अंबरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी झालाय। पालिकेने बजावली संबंधित बिल्डरना नोटीस। शेजारील सोसायटीचा मात्र प्रकरणात यू-टर्न। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील 3 स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आले। कोरेगाव येथील 2 तर बामणीमधील 1 अशा 3 दुकानांचे निलंबनाचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले। रेल्वे अपघातात आर्मी सैनिकाचा मृत्यू झालाय। तिवसा या ठिकाणी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील तर गावात पसरली आहे शोककळा। राळेगाव तालुक्यातील देवधरी घाटात ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू झालाय तर चालकासह आणखी 2 कामगार किरकोळ जखमी झालेत। हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर स्कूल बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय। अपघातात 2 जणांचा मृत्यू तर स्कूल बसने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झालाय। अपघातानंतर स्कूल बस चालक फरार आहे। चंद्रपूर शहरासह इतर ठिकाणी घरफोडी करण्यात आली आहे। 3 अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे। सोन्या चांदीचे दागिने यासह 3,71,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भरधाव वेगातील ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली। पलटी ट्रॉली खाली दाबल्याने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याण रेल्वे स्टेशन आणि बस डेपो परिसरात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांची मोठी कारवाई। 42 मोबाईल आणि लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री केली 4 दुकानांची तोडफोड। लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय। घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। भारत फायनान्स कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी संदेश ढोकणे याला लखमापुरात लुटण्यात आले होते। पैशाची बॅग जबरीने हिसकावून रोख 2,78,219 रुपये चोरून नेले। यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे। जळगावात घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या टोळीकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शेतातील तुरीची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीदमधील घटना। सोलापुरातील 4 चाकी वाहन चोरणाऱ्या दोघांना राजस्थानमधून अटक करण्यात आली। सोलापूरच्या विजापूर नाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला उघडकीस। उल्हासनगरात पोलिसांनी केले जेसीबीच्या सहाय्याने गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त। उल्हासनगर क्राईम ब्रांचची कारवाई। उल्हासनगर महापालिकेने गेल्या 20 वर्षांपासून अवैधरित्या चालणाऱ्या पार्किंगवर कारवाई केली आहे। शहाड रेल्वे स्थानक भागातील उड्डाणपुलाखाली गेल्या 20 वर्षांपासून अवैधरित्या दुचाकींची पार्किंग केली जात होती। पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यातील आणि बेवारसपणे मोटरसायकली आढळून आल्या तर 42 मोटरसायकलच्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मोटरसायकली ताब्यात देण्यात आल्या।
कल्याण प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेची तोडक कारवाई करण्यात आली तर प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भूमा माफिया, चाळ माफियांचे धाबे दणाणले. नाशिक शहरातील अवैधरित्या फिरणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील 2 तडीपारांना अटक करण्यात आले तर नाशिकच्या गुन्हे शोध पथकाच्या युनिट 2 ने ही कारवाई केली आहे. आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर थकवणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस. 15 दिवसांच्या आत कर भरला नाही तर कारवाई होणार. जवळपास 50 व्यापाऱ्यांनी थकवले आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर. सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 33,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतलंय. तर पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांनी ही कारवाई केली आहे. माणिक भानुदास सांगळे आणि उर्मिला महादेव यादव अशी या दोघांची नावं आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर वनविभाग सतर्क. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिघात राबवले जात आहेत मोठे शोध अभियान. तर अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले. यवतमाळमधील दिग्रस शहरातील देवनगर परिसरातील गोंडपुऱ्यातील अशोक मंगल सडमाके यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागल्याने घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.